नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल बोलणं महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. केंद्र सरकारने जो कर कपात केला होता त्यामध्ये आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे. ती कर कपात आता 31 डिसेंबरपर्यंत लागू करण्यात आलेली आहे. त्यातल्या त्यात केंद्र सरकार म्हणतं आहे की अमेरिकेने जो टॅरिफ लावलेला होता 50% त्याच्यामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्या होत्या. वाढल्यामुळे कंपन्यांना आर्थिक फटका बसू नये म्हणून त्यांना उभारी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर हा कापसाचा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हंगाम असतो आणि केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, अमेरिकासारखा देश 100% कापूस पिकवतो, त्याच्यातील 5% फक्त कच्चा माल ठेवतो, बाकीचा 95% आयात करतो आणि अजून ऑदर बाकीचे देशही आयात करतात. तर तो आयात आणि आपल्या देशातला कापूस याच्यामुळे मागणी आणि पुरवठा वाढल्यामुळे कापसाचे भाव आता 9,000 ते 9,500 रुपये आहेत. ते कमी होऊन MSPच्या खालीही येऊ शकतात. त्यातल्या त्यात केंद्र सरकार जी MSP देते ती MSP फक्त कागदावरच राहते. म्हणजे 7,000 रुपये 500 रुपये जर MSP असेल तर त्यापेक्षाही खाली भाव दिले जातात आणि MSP प्रमाणे सरकारही खरेदी करत नाही. 100% जर सरकारने जर कधी त्या आयात कर माफ केला असेल तर सरकारने शेतकऱ्यांची 100% खरेदीची हमी दिली पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्या शेवटी मित्रांनो एकच सांगणं आहे की सरकारने कापसाला योग्य भाव द्या आणि शेतकऱ्यांचा हक्क वाचवा. MSPला कायद्याची हमी द्या. शेतकऱ्याचा सन्मान जपा. जर आपण गप्प बसलो तर उद्या प्रत्येक पिकाला हाच धोका आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.